Hello students, in our last video we see what is meant by dimension. Then we find out number of examples of physical quantity and derived quantity. Then we find out this dimension. So today we see what are the uses of dimensional analysis. So the first use of dimensional analysis is to check the correctness of a physical equation. Correctness means if a equation is a truth, when we say that this equation is truth or it is correct, when the all terms in that equation have same dimensions. For that, first we consider first kinematical equation of motion. So first kinematical equation of motion is V equal to U plus AT. Here in this equation, V is the final velocity. Then U is the initial velocity. A is the acceleration and T is the time. So in this equation, first we calculate the dimension of V, that is the left hand side. So for that we write here left hand side dimension of V. V means final velocity. We know that velocity is nothing but it is the rate of change of velocity. Sorry, velocity is nothing but it is the rate of change of displacement. That means displacement upon time. For displacement, we have taken L raised to power 1 divided by time. For time, we write here T raised to power 1. आपल्याला या ठिकाणी या समीकरणामध्ये आपण या ठिकाणी पहिलं गतिकी समीकरण घेतलं. कुठलं पहिलं गतिकी समीकरण आहे? व्ही बरोबर यू अधिक एटी. याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड आहे व्ही. व्ही म्हणजे म्हणतो आपण त्याला फायनल व्हेलॉसिटी किंवा नंतरचा वेग. उजव्या बाजूमध्ये पहिली किंमत आली, या ठिकाणी पहिलं पद आलं यू. यू ला आपण म्हणतो सुरुवातीचा वेग किंवा त्याला आपण म्हणतो इनिशियल व्हेलॉसिटी. ए ला म्हणतात ऍक्सिलरेशन किंवा त्याला आपण म्हणतो त्वरण आणि टी म्हणजे आहे टाइम किंवा वेळ किंवा काळ. आता या समीकरणाची आपण डावी बाजू घेऊ अगोदर आणि त्याची आपण डायमेन्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. So we write here for left hand side dimension of V is equal to, we know the formula for velocity. आपल्याला वेग म्हणजे काय माहिती आहे? पदार्थाच्या विस्थापनाच्या दरास वेग असं म्हणतात. फॉर डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन त्यासाठी आपण डायमेन्शन काढताना लेटर वापरतो कॅपिटल एल. डिस्प्लेसमेंट मोजायचे म्हणजे आपल्याला अंतर मोजायचे. अंतर मोजायचं म्हणजे लेंथ मोजायची. लेंथसाठी डायमेन्शनसाठी लेटर वापरतो आपण एल रेस टू पॉवर 1 एकदाच मोजली. डिवायडेड बाय टाइम मोजायचा आहे, वेळ मोजायचा, त्यासाठी आपण लेटर वापरतो टी. आता या ठिकाणी समीकरणामध्ये ज्यावेळेस डायमेन्शन काढताना एखादं पद जर का खाली छेदस्थानी असेल त्याला छेदस्थानी न ठेवता आपण त्याला अंशस्थानी आणतो. म्हणजे याला लिहिता येईल आपल्याला एल रेस टू पॉवर 1 टी रेस टू पॉवर -1 शिफ्ट झाला. डायमेन्शन काढत असताना व्हेलॉसिटीचा आपल्याला तिथं मासची गरज पडली नाही, वस्तुमान मोजावं लागलं नाही. म्हणजे आपण या ठिकाणी लिहितो एम रेस टू पॉवर 0. म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन आलं व्हेलॉसिटीचं डायमेन्शन इन स्क्वेअर ब्रॅकेट एम रेस टू पॉवर 0 एल रेस टू पॉवर 1 टी रेस टू पॉवर -1. सिमिलरली वी हॅव टू फाइंड आउट डायमेन्शन ऑफ यू. यू म्हणजे काय? यू म्हणजे आहे इनिशियल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा परत तोच फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटसाठी आपण लेटर वापरलं एल रेस टू पॉवर 1 आलं. टाइमसाठी लेटर वापरलं टी रेस टू पॉवर 1. दिस डिनॉमिनेटर शिफ्टेड टुवर्ड्स न्यूमरेटर गिविंग निगेटिव्ह साइन. अगेन वी गेट सेम डायमेन्शन एम रेस टू पॉवर 0 एल रेस टू पॉवर 1 टी रेस टू पॉवर -1. देन वी टेक थर्ड टर्म. थर्ड टर्म इज ए इंटू टी. आता आपल्याला तिसरे पद घ्यायचंय. तिसरं पद कोणतं? या ठिकाणी
ए म्हणजे ऍक्सिलरेशन आहे, टी म्हणजे टाइम आहे. आता ऍक्सिलरेशन म्हणजे काय? ऍक्सिलरेशन म्हणजे त्वरण, आणि त्वरण म्हणजे काय? पदार्थाच्या वेगाच्या दरास त्वरण असं म्हणतो. ऍक्सिलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी? चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. आणि ह्याला कशाने मल्टिप्लाय केलंय परत? त्याला आपण मल्टिप्लाय केलं या ठिकाणी परत आहे टाइम. मग व्हेलॉसिटीचं आत्ताच आपण डायमेन्शन काढलं, ठेवा इथं m0 l1 t-1. व्हेलॉसिटी डायमेन्शन म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटसाठी लेटर वापरला आपण l, टाइमसाठी t. याला शिफ्ट केलं न्यूमरेटरला, याची व्हॅल्यू आली m0 l1 t-1 डिवायडेड बाय, परत व्हॅल्यू आली तर t⁻⁴ परत या ठिकाणी ह्या शिफ्ट करू आपण या टाइमिंगला न्यूमरेटरच्या ठिकाणी, आणि इनटू काय या ठिकाणी परत टाइम आहे. टाइमसाठी लेटर वापरू t⁻⁴. याला सॉल्व्ह करू आपण. यालाच लिहिता येईल a इंटू टी इक्वल टू m0 l1 t⁻⁻1. इथं आलं t⁻⁴ ही +1 आहे, वरी घ्या -1, आणि या ठिकाणी परत काय इंटू आहे. इंटू काय आहे? टाइम आहे. टाइमची व्हॅल्यू किती इथं? t⁻⁴ आहे इनिशियल. इथे येईल t⁻⁻2 आणि +1. -2 +1 म्हणजे झालं या ठिकाणी परत m⁻⁴ l⁻⁻1 t⁻⁴. तर लिहिता येईल आपल्याला a इंटू टी. आता तिन्ही इक्वेशन मध्ये पाहिजे. लेफ्ट हँड साइड मध्ये, लेफ्ट हँड साइड म्हणजे व्हेलॉसिटी होती, फायनल व्हेलॉसिटी v, त्याचं डायमेन्शन आपल्याला भेटलं m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻1. राईट हँड साइड u ची व्हॅल्यू परत आली m0 l1 t-1. a इंटू टी ची व्हॅल्यू परत आली m0 l1 t⁻⁻1. म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. याच्यावर आपण असं म्हणतो, जर का आपल्याला या ठिकाणी एखाद्या इक्वेशन मध्ये, फिजिकल इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन जर सेम असेल, इक्वल असेल राईट हँड साइडच्या प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन एवढं, तर आपण म्हणतो दॅट इक्वेशन इज अ डायमेन्शनली करेक्ट. So that is the first use of dimension. Similarly, we have to take second example. We know that the second kinematical equation of motion is s equal to ut plus half at square. So in this term also we have to write here s is the displacement, u is initial velocity, t is the time, a is the acceleration, t square is a time square. Similarly, we have to again find out third kinematical equation, v square equal to u square plus 2as. So this is the third kinematical equation. In this equation also left hand side is equal to right hand side. That means we know that the first use of dimensional analysis is to verify the truth of physical equation or to check the correctness of physical equation. आता याला आपल्याला वाटलं तर सॉल्व्ह करून पाहू. यस यस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटसाठी लेटर वापरू आपण l⁻⁴. इथं आपल्याला मासची गरज पडली नाही, टाइमची गरज पडली नाही. दुसरी टर्म काढू आपण या ठिकाणी u इंटू टी. u इंटू टी म्हणजे जे डायमेन्शन काढता येईल. u म्हणजे काय? m0 l1 t⁻⁻1. आता या ठिकाणी आपल्याला याला मल्टिप्लाय केलं आपण टी न, म्हणजे या ठिकाणी t⁻⁻1 +1 येईल 0, म्हणजे परत आपल्याला इथे डायमेन्शन आलं m0 l1 t⁻⁴. हे आली सेकंड टर्म. हे डायमेन्शन आलं u इंटू टी. तिसरी टर्म काढू आपण हाफ at². आता हाफ टर्म आहे, हाफ टर्म असते कॉन्स्टंट, त्याला म्हणता येईल हाफ हॅज नो डायमेन्शन्स, किंवा याला लिहिता येईल हाफ टर्म आहे. हाफ म्हणजे स्थिरांक आहे, या स्थिरांकाचा आपल्याला मिती काढता येत नाही. इट हॅज नो डायमेन्शन किंवा इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी.
म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आलं ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशनचं डायमेन्शन आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं. काय आलंय? m0 l1t मायनस 2. याला मल्टिप्लाय केलंय टी स्क्वेअर. यालाच लिहिता येईल आपल्याला m0 l1 t raised to power minus 2 plus 2 becomes 0. So we again get half at square is equal to m0 l1 t0. ut चं डायमेन्शन आलं m0 l1 t0 आणि डायमेन्शन डिस्प्लेसमेंट सुद्धा आलं या ठिकाणी किती? m0 l1 t0. म्हणजे त्याला म्हणता येईल लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. So this equation, that is second kinematical equation, S equal to ut plus half at square is equal to m0 l1 t0. That means left hand side is equal to right hand side. This S equal to m0 l1 t0 and this term ut and half at square is equal to again m0 l1 t0, m0 l1 t0. That means we say that the dimension of this left hand side is equal to right hand side. That means this equation is dimensionally correct. Similarly, for homework, you should find out the third kinematical equation. V square is equal to u square plus 2as. Here that V means final velocity, u square means initial velocity square, 2 is again constant term, and a is the acceleration, s is the displacement. And this half number or this 2 number can be found out by experimental. This cannot be found out by dimensional analysis. So that is the first use of dimensional analysis.